नमस्कार, तुम्ही पाहता पुणेरी आवाज आणि आपण आता त्या ग्राउंडवरती आहोत जिथे राहुल गांधींच्या विद्यार्थ्यांशी संवाद होणार आहे। काही काँग्रेसच्याच महिला कार्यकर्ता माझ्यासोबत आहे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात कशासाठी आलात तुम्ही इकडे। आम्ही काँग्रेस ह्यांच्यासाठी राहुल गांधींच्या सभेसाठी आलोय, सावित्रींच्या लेकीसाठी। असं चिपळूण, रत्नागिरी, दापोली, खेड, मंडणगड तिकडनं आलात? हा, तिकडून आलोय। काय संदेश काय राहुलजींसाठी तुमचा? सगळ्यांनी एकजुटीने येऊन ह्या कार्यक्रमाला त्यांना प्रोत्साहन देऊन आपलं कसं येईल पुढे इंदिरा काँग्रेस हे बघायचं। आणि युवा शक्तींना वाढवायला पाहिजे, युवा शक्तीनं जरा जास्त त्याच्यात सहभाग घ्यायला पाहिजे। बीजेपी म्हणताय की पैसे देऊन आणलेली गर्दी आहे, काय म्हणा? नाही 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 नाही, असं काही नाही। जे आहे चांदणं आणि जे आहे चोराच्या मनात चांदणं, ते असे वागतात म्हणून त्यांना सगळं जग पिवळं दिसतं। काय सांगाल तुम्ही, इतक्या दुरून आलात राहुलजींना ऐकायला, काय संवाद होणार आहे विद्यार्थ्यांशी, कसं वाटतंय? आतापर्यंत जे झालं की नाही ते फक्त जे प्रौढ लोक आहेत त्यांच्यासाठी झालं। आता युवा शक्तींच्या हातात द्या ना, हातात ते खरं काय खोटं काय कळतेत ना, त्यांना समजतंय आता चाललंय काय, ती कुणी सांगायची गरज नाही। आताची पिढी ही जनजी पिढी आहे आणि त्यांच्या हातात तुम्ही द्या, तुम्हाला कळतंय खरं काय आहे खोटं काय। आम्ही काय पैसे देऊन आणलेली माणसं नव्हे, आम्ही खरोखर काँग्रेस आहे होत म्हणून उत्स्फूर्त आलेला। काय सांगाल तुम्ही? महिलांच्या वरती जे अत्याचार होत आहेत त्याच्यासाठी राहुलजी आपल्या महाराष्ट्रातून आलेत आहेत आणि पुणे शहरामध्ये आलेत आहेत। तर राहुल गांधीचा साथ आपल्याला सर्वांनी महाराष्ट्राने द्यायलाच पाहिजे। काय सांगाल या काकू, इथे तुम्ही एवढ्या दुरून आला आहात? आम्ही उत्स्फूर्तपणे आलोय कारण आम्हाला कुठेतरी आता कळलंय की युवा पिढी म्हणजे त्यांच्या हातात एक शिक्षणाचं एक उत्तम साधन मिळालेलं आहे आणि ते जरी मोबाईलमध्ये गर्क असले तरी आजूबाजूचं त्यांना खूप भान आहे खरं म्हटलं तर। म्हणजे ते त्यांनी सिद्ध करून दाखवलंय, ते त्यांनी सिद्ध करून दाखवलंय मुळात। तर त्यांना कुठेतरी पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलोय। सो सावित्रीच्या लेकी इथे आलेल्या दिसतात, खूप गर्दी झालेली दिसते। संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होतोय, पण अजूनही आणखी काय म्हणणं आहे तुमचं सगळ्यांचं? सगळ्या की विद्यार्थ्यांनी जो आज स्टँड घेतलाय तो खूप चांगला आहे आणि त्यांनी तो नेटाने पुढे न्यावा आणि राहुल गांधीच्या हाताला हात मिळवून सगळी त्यांची जी कामं जी चुकीची होत आहेत ती करेक्ट करून घ्यावी। नक्कीच। तर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी राहुल गांधी 5 वाजता या ग्राउंडवरती येणार आहेत आणि आता पुणे शहरामध्ये पूर्ण पाऊस असतानाही रत्नागिरी, चिपळूण, महाराष्ट्राच्या विविध भागातून महिला वर्ग, दापोडी, खेड तालुका आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून इथे महिला वर्ग सावित्रीच्या लेकी आलेले